आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयावरती अचानकपणे धाडी टाकण्यात आल्या आणि खळबळ उडाली। काल रात्री सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावरती निवडणूक प्रक्रियेमधल्या भरारी पथकाने छापा मारला आणि झाडाझडती देखील घेतली आहे। काल रात्री सांगोल्यामधल्या विराट सभा संपल्याच्या नंतर शहाजी बापू यांच्या कार्यालयावरती भरारी पथकाने छापा टाकला आणि या सगळ्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली। दुसरीकडे याच सांगोल्यामध्ये भाजप, शेकाप, राष्ट्रवादी आणि सांगोला शहर विकास आघाडी यांच्या कार्यालयावरती देखील या भरारी पथकाने छापेमारी केली आहे, धाडी टाकलेल्या आहेत। एलसीबी पथक, निवडणूक भरारी पथक यांनी इकडे जाऊन तपासणी केलेली आहे। दरम्यान या धाडसत्राच्या नंतर आता यावरती शहाजी बापू पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। बापू काल जे झाले काय भावना आहेत नेमक्या? काल सांगोल्याच्या नगर परिषदेच्या इतिहासात मी 90 साली राजकारणात आल्यापासून सगळ्यात मोठी ऐतिहासिक सभा झाली। मलाही एवढी मोठी सभा एवढ्या रात्री अपेक्षित नव्हती आणि ही सभा संपली आणि मी कार्यालयात थोडं जाऊ म्हणलं आणि थोडे अर्धा तास बसून घरी जाऊन जेवण गोळ्या खाऊन जेवण करायचं असं ठरवत होतो। तेवढ्यात ते काही लोक साध्या ड्रेसवर घुसून धाडाधाडा मला पॅक केलं। तिथं सगळे पत्रकारांनाही पॅक केलं, कार्यकर्त्यांनी पॅक केलं। तासाभरानं कळले की असं सगळीकडेच गावात चालू आहे। चिंता करत शांत बसलो, आपलं काय बी घडावं पण आपल्यासाठी जे राजकारणात काम करते ह्या लोकांना त्रास होऊ नये हे आता राजकारण कुठंतरी थांबवलं पाहिजे। विषय माझा नाही, मी काही घाबरणारा किंवा दमणारा माणूस नाही, पण जर आपल्यामुळं कार्यकर्त्यांना त्रास लोकांना होत असेल तर राजकारण करायचं कशासाठी? किती जणांच्या इथं धाडी झाल्यात काल? मला रात्री काय एवढंच कळणार, पण 2-4 तर नावं कळलेली आहे। ती मला सांगा, ह्या सगळ्या मागं कोण आहे वाटतंय? कारण मुख्यमंत्री दुपारी येऊन सरळच आरोप आहे दीपक साळुंकेचा। बुद्धिमत्ता जयाभाव गोरे ती दीपक साळुंके सांगेल तसं ऐकायला लागला आणि सगळे बिघडायला लागले। माझं स्वराचा जिल्हा बिघडणार आहे आणि भाजपला दीपक असंघाशी संघ दीपक साळुंकेच्या सहवासाचे परिणाम भाजपला दिसून येतील। येऊ द्या, येणारच त्या सार्वत्रिक निवडणुका, असू द्या, तुमचं कळलं तुम्हाला अशा वागण्याचे परिणाम काय आहेत। मुख्यमंत्री असतील याच्या मागं? अजिबात नाही, अजिबात नाही। ते असतील तर मी राजस्थानने आत्ताच घ्या, कशाला मी घराबाहेर बी जात। अजिबात नाही। फडणवीस साहेब आज माझ्यावर प्रेम आहे, मला काही गॅरंटेड खात्री आहे मला। अजिबात फडणवीस साहेब असेल माझ्यावर पाप करणार नाही। सांगोलकर म्हणते सांगोल्यात एकच टायगर आहे, शहाजी बापू। टायगर काय आता आवाज डरकाळी फोडणार? मी डरकाळी फोडाय घाबरत नाही, फक्त मी फडणवीस साहेबांविषयी भावनिक झालो की भाऊ आता, पण एवढंच सांगतो की आपला दाढीवाल्याचा एक डायलॉग आहे माहिती आहे, झुकेगा नाही सारा। फक्त मला शांत जरा विचारतो, झुकणार नाही। तर सांगोल्यामध्ये ही झाडाझडती झालेली आहे। या सगळ्या प्रकरणावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। दरम्यान यावरती आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नाना पटोले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता। मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले। आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले 3 पक्ष आहेत, त्यांनी 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स, खाजगी विमानं, हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं। अशा पद्धतीनं एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे। ही 3 पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या।
बघा आता BJP ऑपरेशन कमळ करायला निघालेली आहे. त्याला लोटस असा शब्द वापरतात ते, गोंडस शब्द. आणि सेनेचे आमदार आणि सेनेतले लोक आणि वेळ आली तर अजित पवाराची लोक हे BJPत घ्यायचा त्यांचा प्रकार सुरू झालेला आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी जाहीर केलं पण आहे की 2 डिसेंबरच्या नंतर आमचं ठरलेलं आहे काय करायचं. तर त्यामुळे आता त्याची प्रक्रिया सुरू झाली शहाजी बापूपासून. मला वाटतं की अधिवेशन नागपूरला 8 डिसेंबरला आहे, त्याच काळामध्ये काही प्रक्रिया होतील काय असा अंदाज आहे. सगळं धमकवायचे प्रकार चालू आहे. आमच्या विरोधात जर तुम्ही प्रचार केला, आमच्या विरोधात जर तुम्ही आपले उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे केले आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला धमकवायचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.